उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली। तसे संकेत सुद्धा दोन्ही नेत्यांनी दिलेत। मात्र याबाबत जे आहे ते शिवसैनिकांना आणि मनसे सैनिकांना काय वाटतं हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत नांदेड शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार। काय सांगाल, ज्या पद्धतीने चर्चा सुरू झाली, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, आले पाहिजे का आले पाहिजे? एकत्रित आले पाहिजे, सर्वांची शिवसैनिकांची इच्छा आहे, सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं? नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब जर एकत्र आले आणि दोन भाऊ एकत्र आवे हे या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांची पहिलेपासूनची इच्छा होती। आणि आज दोन्ही भाऊ सकारात्मक आहेत आणि त्याच्यापेक्षा दुग्धशर्क योग म्हणावं लागेल। आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा लचके तोडण्याची वेळ सुरू आहे आणि महाराष्ट्रामधले उद्योगधंदे जेव्हा पळून नेले जात आहेत, तेव्हा या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील युवकांसाठी दोन्ही नेते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणार आहेत। आणि दोघांनी जर एकत्र आलं तर यापेक्षा द्विगुणित आनंद या महाराष्ट्रातल्या जनतेला होईल। बरं, काय वाटतं आता एकत्रित येतील असं वाटतं का? नाही, एकत्रित येतील हे ते दोघांचा निर्णय आहे, पण आमच्यासाठी तर तो आनंदाचा क्षण असेल की दोन भाऊ एकत्र आले, ठाकरे परिवार एक झाला तर मात्र नक्कीच महाराष्ट्रामध्ये विरोधकांच्या आणि दिलीश्वरांच्या पोटामध्ये गोळे उठायला सुरू होतील। काय सांगाल, हे तर दोघे एकत्र नेते आले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? सगळ्यात पहिले हे दोन ठाकरे बंधू एकत्र यायला लागलेत, ही खूप वर्षापासून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती आणि त्या इच्छेला आज एक सकारात्मक मुहूर्तमेढ लागायला लागलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की हे जे काही सकारात्मक विषय चाललेला आहे, या सकारात्मक विषयामध्ये कोणत्याही उपटसुंब्यांनी, उकळ्या पाकळ्या करणाऱ्यांनी मिठाचा खडा घालू नये। आणि आम्हा सगळ्यांना वाटतं की महाराष्ट्राचा यानंतरचं जे पटलावर, राजकीय पटलावरचा जो परिणाम जो आहे सकारात्मक, तो सगळ्यांना पाहायला मिळेल। आणि निश्चितच उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आले तर पूर्ण आताची जी सरकार आहे, हे सरकार नाही का पुढच्या 5 वर्षात दिसणार नाही, याची आमच्या सगळ्यांना खात्री आहे। जशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र यावेत, तशी मला वाटतं आमच्या मनसेच्या सर्व बांधवांची पण तीच इच्छा असावी। आणि दोघाही नेत्यांनी सकारात्मक पाऊल उचलून आमच्या सर्वांना निरोप दिला आहे की बाबा ही चांगली एक घटना घडत आहे, तर या घटनेचं नाही का आम्ही निश्चित सगळे शिवसैनिक एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सदैव उद्धव साहेबांच्या पाठीशी राहणार आहोत। जे उपटसुंबे कोण आहेत जे या दोघांना एकत्र येऊ देत नाहीत? बरेच जण आहेत, त्यांच्या गटातले काही असतील, यांच्या गटातले काही असतील की या लोकांना, आणि बाकी काही विरोधी पक्षातले काही असतील की या लोकांना वाटतं की हे दोघं भावंड एकत्र येऊ नये। आणि त्यामुळंच मागच्या 10, 15, 20 वर्षापासून या दोघा भावांना दूर कसं करता येईल असं या लोकांनी सतत विरोधकांनी प्रयत्न केलेला आहे, असं मला वाटतं व्यक्तिशः। म्हणजे आपण बघतो हे शिवसैनिक होते आपल्यासोबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष मांटे सिंग आहेत। आता काय वाटतं, ज्या पद्धतीने चर्चा सुरू झाल्या, ज्या पद्धतीने संकेत मिळतात? सध्या महाराष्ट्राची गरज आहे परप्रांतीचे होणारे वारंवार हल्ले, मराठी माणसावर होणारे हल्ले, मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र घडवण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आणि महाराष्ट्रासाठी सदैव विचार करत आलेले राजसाहेब आहेत। शेवटी निर्णय राजसाहेबाचा आहे, पण आम्हाला तरी वाटते सध्याची तरी गरज आहे दोन्ही ठाकरे बंधू सोबत यावं। आपण बघितलं तर यापूर्वी सुद्धा अशा चर्चा झाल्या होत्या, आता काय वाटतं? यापूर्वी परिस्थिती वेगळी होती, सध्या असलेला राजकारणाचा जे चिखल झालेला आहे त्यामध्ये हे परप्रांती लोक खूप अग्रेसिव्ह झालेले आहेत। वारंवार आपण बातम्यावर बघतो की रोज काहीतरी शेवटी मराठी भाषेचा पण अपमान होतोय, मराठी माणसाचा अपमान होतोय। कुठेतरी हे थांबलं पाहिजे। परप्रांतीचा विषय मनसेच्या अगोदरपासूनच सुरू असलेला आहे। सध्या हे परप्रांती खूप सक्रिय झालेले आहेत, यांना थांबवण्यासाठी कुठेतरी या लोकांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणे गरजेचे आहे। म्हणजे मुंबईसाठी हे दोघं बंधू एकत्र आले पाहिजे असं वाटतं? नाही, मुंबईसाठी नाही, महाराष्ट्रामध्ये वाल्मिक करार सारखे घटना होऊ लागले, परप्रांती लोकांच्या खूप मोठ्या प्रमाणात संख्या येऊ लागली। आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला कुठतरी हे अडथळा करायला हे लोक कंटिन्यू की मैं मराठी बात नहीं करूंगा, मैं मराठी को नहीं सुनूंगा वगैरे वगैरे, रोज काहीतरी कमेंट चालू आहेत। या लोकांना फक्त मनसे धडा शिकू शकते। आणि साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी बघितले, साहेबांनी सांगितले अगोदरच की जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र साहेबाला घडवायचं आहे आणि नक्की महाराष्ट्राच्या विकासासाठी, मराठी भाषेसाठी साहेब हे विचार करतीलच। आणि जे आपल्यासोबत दुसरे मनसैनिक आहेत, काय वाटतं हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? महाराष्ट्राच्या राजकारणावर खूप मोठा परिणाम होणार आहे, कारण की आदरणीय राजसाहेब ठाकरेंची जी वचक आहे मुंबईवर, पण मुंबई सोडली
तर मुंबईच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्र सैनिक आम्ही सक्षम आहोत. आणि येणारा ही जी आता दोघा भावांची जी युती होणार आहे किंवा एकत्रित येणार आहे, त्यासाठी आमच्यात खूप आनंदाचं वातावरण आहे. आलं तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला सुद्धा आनंदच होईल. निश्चितच मला सांगा, ज्या पद्धतीनं यांनी सांगितलं की त्यांनाही आनंद होणार आहे, एकत्र आल्यानंतर विरोधकांना काय आव्हान असणार याच्यामध्ये, काय होईल परिणाम? आज महाराष्ट्रातील जे राजकारण आहे ते राजकारण पाहता त्या अनुषंगाने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जो प्रस्ताव ठेवला त्या पद्धतीने थोडासा तो योग्यच आहे. योग्य असल्यामुळं आम्हाला दोन्ही ठाकरे बंधू एका जागेवर येऊन महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी भाषेसाठी जर काही चांगल्या निर्णय घेण्यात येत असतील तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, आम्हाला आनंद आहे. निश्चितच आपण बघतोय हे होते शिवसैनिक आणि मनसैनिक यांनी जे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार यावर प्रतिक्रिया दिली. आणि ते दोघं जर एकत्र असतील तर आम्हाला निश्चितच आनंद आहे, अशा भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केल्यात. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड.